आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त जाळीदार, आतून एकदम कापसासारखे मऊ आणि बाहेरून एकदम कुरकुरीत असे डाळ तांदळाचे आप्पे बघणार आहोत। त्यासाठी काय करायचं, इथं 3 वाटी रेशनचं तांदूळ घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आणि अर्धी वाटी पोहे घालून त्याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला मेथी दाणे घालायचे आहेत। त्याचबरोबर भरपूर असं पाणी घालून आपल्याला ते व्यवस्थित असं हाताने धुवून घेऊन ते पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे। डाळ तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि ते दिवसभर भिजण्यासाठी ठेवायचं। हे बघा, दिवसभर असे मस्त असे डाळ तांदूळ भिजलेले आहेत। आता काय करायचं, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ तांदूळ गाळून घ्यायचं। जितका पाण्याचा कमी वापर करता येईल तेवढा करायचा आणि हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। हे बघा, अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचं सगळं डाळ तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे। सगळं बारीक करून झालं की आता त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आणि हे व्यवस्थित असं 5 मिनिटं फेटून घ्यायचं आणि झाकून आपल्याला हे रात्रभर ठेवायचं आहे। हे बघा, सकाळी मस्त असं पीठ फुगलेलं आहे। पहिल्या पिठापेक्षा आपलं पीठ हे दुप्पट झालेलं आहे। आता हे पीठ 5 मिनिटं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। जेवढं तुम्ही फेटाल तेवढे आप्पे जाळीदार होतात। आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली मिरची आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा तेलामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकून फोडणी तयार केली होती, ती पण त्याच्यामध्ये टाकून हे पीठ पुन्हा एकदा मस्त असं फेटून घेणार आहे। आता काय करायचं, ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा फेटून घ्यायचं। पीठ छान असं फेटून झालं की काय करायचं, गॅसवर आप्याचा तवा ठेवायचा। तवा व्यवस्थित तापला की त्याच्यामध्ये थोडं थोडं चमच्यानं तेल सोडायचं। पहिल्यांदा थोडं जास्त तेल सोडायचं म्हणजे आप्पे चिकटत नाहीत आणि अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला ते पीठ त्या आप्पे पात्रामध्ये सोडायचं आहे। आणि झाकण लावून आपल्याला ते 5 मिनिटं व्यवस्थित असं शिजवायचं आहे। वरची बाजू पूर्ण सुकली की मगच आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते। हे बघा, मस्त असे आप्पे आपले दोन्ही बाजूने भाजून तयार आहेत। आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत आप्पे हवे असतील तर ही रेसिपी नक्की करून बघा। धन्यवाद।